आता आपण असा एक मुद्दा बघणार आहोत की ज्यामध्ये मोबाईल हा कॅमेरापेक्षा सरस ठरतो, त्यामध्ये त्याला तोडच नाही। तो मुद्दा कुठला ते लवकरच तुम्हाला करणार आहे, कारण हा आहे मोबाईल वर्सेस कॅमेरा भाग 5। माझ्या बाबतीत बऱ्याच वेळेला आतापर्यंत असं झालंय की मी बाहेर कुठेतरी फिरायला गेलोय, कॅमेरा 2-3 लेन्सेस सगळं घेऊन गेलोय छानपैकी, पण कॅमेरा सांभाळायला अवघड असतो, त्याचं वजन जास्त असतं, त्याचा लेन्स प्रोटेक्ट करायचं असतं आपल्याला, म्हणून मी कॅमेरा लेन्स वगैरे सगळं सेफली कॅमेरा बॅगमध्ये ठेवलेलं आहे। आणि फिरायला गेल्यावर असं कुठला तरी एक क्षण दिसतो, तिथल्या तिथं मला फोटो काढायचा होता, पण मी कॅमेरा सॅग काढून कॅमेरा बाहेर काढून त्याला लेन्स लावून फोटो काढेस तोपर्यंत तो क्षण निघून गेला। काय उपयोग झाला एवढा प्रोफेशनल कॅमेरा असून? आजकाल मोबाईलचे सेन्सर आणि प्रोसेसिंग खूप चांगलं झालेलं आहे, त्यामुळे बाहेर फिरायला गेल्यावर कॅज्युअली जर तुम्हाला फोटो काढायचे असतील तर मोबाईल एक नंबर काम करतो। एक तर तो तुमच्या खिशातच असतो। एखाद्या छान प्रदेशातून तुम्ही जाताय आणि तुम्हाला वाटलं की मला भरपूर फोटो काढायला लागतील, तर मोबाईल तुम्ही कॅमेरा मोड ऑन करून हातातच ठेवू शकता। त्याला काही वजन नाही, काही नाही, तो तसंच हातात ठेवून तुम्ही बसू शकता। एखादा तुम्हाला क्षण चांगला दिसला, एखादी फ्रेम चांगली दिसली की लगेच मोबाईल तिथे नेऊन तुम्ही कॅप्चर करू शकता। त्यामुळे वापराची सोय हा जर मुद्दा बघितला तर मोबाईल इथं एक नंबर काम करतो, कॅमेराचा काही उपयोग होत नाही। कारण माझं स्पष्ट मत आहे की एखाद्या जागेचा, एखाद्या क्षणाचा फोटो असणं महत्त्वाचं। क्वालिटी थोडीफार कमी असली तरी चालेल, कारण स्टोरी टेलिंगसाठी क्वालिटी लागत नाही तर फोटो लागतो। यानंतर आपला स्कोर आहे मोबाईल 1 कॅमेरा 4। फायनली मोबाईलने आपलं खातं उघडलेलं आहे। पुढचा मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यासाठी लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। जय श्री पिक्सेल प्रसन्न।